इंदापूरच्या कार्यक्रमाला निघण्यापूर्वी कुठून तरी फोन आला। ते म्हणाले 14 तारखेला आमच्याकडे यावंच लागेल। मी म्हणालो काय कार्यक्रम आहे? तर त्यांनी सांगितलं जो इंदापूरला होता तोच आमच्याकडे पण आहे। मी म्हंटलं कुठं? तर ते म्हणाले फलटणला। आता याच्यानंतर फलटण आणि फलटण नंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस बुक झाले। हे विधान आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी इतरही नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असे संकेत दिले। त्यानंतर पारावर बसणाऱ्या म्हाताऱ्यांपासून ते शहरातल्या कॉर्पोरेट मजुरांचं ठिकाण असलेल्या चहाच्या टपरीपर्यंत एकच चर्चा सुरू आहे। आता शरद पवार कोणाचा नंबर लावणार? मात्र तुम्ही जास्त विचार करू नका। पवारांकडे येणाऱ्या सर्वच नेत्यांची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। चला तर मग हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या इनकमिंग मध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर यांचा। तुम्हाला जर रामराजे नाईक निंबाळकर पाहायचे असेल तर निवडणुकीपूर्वी फलटण मध्ये या। रामराजे नाईक निंबाळकर काय असतात हे तुम्हाला तिथे दिसेल। एका खासगी संस्थेला दिलेल्या मुलाखतीत रामराजेंचं हे विधान चांगलंच गाजलं होतं। आणि विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकरांची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांचं फलटणवर काय वर्चस्व आहे हे स्पष्ट होईल। त्यांनी सर्वात पहिलं 1995च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष फलटण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली देखील होती। त्यानंतर 1999 आणि 2004 या दोन्ही निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत गेले। मात्र 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ SC प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे इथून रामराजे नाईक निंबाळकरांना माघार घ्यावी लागली। मात्र त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथं शरद पवारांनी उमेदवार द्यायचं ठरवलं आणि रामराजे नाईक निंबाळकरांनी आपले निकटवर्तीय दीपक चव्हाणांना इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं। त्यानंतर रामराजेंच्या आशीर्वादानं दीपक चव्हाण हे फलटण विधानसभा मतदारसंघातून निवडून देखील आले। त्यानंतर 2014ची विधानसभा असो की 2019ची दीपक चव्हाणांनी रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली इथं कायमच विजय मिळवलाय। तर रामराजे विधान परिषदेवर आमदार झाले, तसंच त्यांच्याकडे सभापती पद देखील होतं। मात्र गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत जाणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वात आघाडीवर रामराजे नाईक निंबाळकर असल्यामुळे हा सर्वांना आश्चर्याचा धक्का होता। कारण रामराजे हे पवारांचे विश्वासू सहकारी मानले जायचे, पण त्यांनी दीपक चव्हाणांना घेऊन अजित पवारांची साथ दिली। मात्र या दरम्यान त्यांचे आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचे वाद असल्यामुळे रामराजेंची महायुतीतली अस्वस्थता कायमच बाहेर येत राहिली। अशातच लोकसभा निवडणुकीत त्यांनी माढा मतदारसंघातून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी नको अशी भूमिका घेतली होती। मात्र महायुती आणि विशेषतः भाजपनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रामराजे नाराज होते। दरम्यान त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना अंतर्गत रसद पुरवल्याची माहिती समोर येते। आता वर्तमानात पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून रामराजे हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे आणि ते 14 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार असं देखील सांगितलं जात आहे। दुसरं नाव येतं ते म्हणजे कोपरगावातून विवेक कोल्हे यांचं। कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे विरुद्ध काळे हा संघर्ष कायमच सुरू असतो। गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभा असलेल्या आशुतोष काळेंनी भाजप उमेदवार स्नेहलता कोल्हेंचा पराभव केला होता। त्यानंतरच्या काळात काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत गेले। त्यामुळे कोल्हे घराण्याची कुठेतरी कोंडी झाल्याचं चित्र निर्माण झालंय आणि याचा विचार करता कोल्हे घराणं हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांकडे जाणार असं दिसतंय। तसंच काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटच्या बैठकीनंतर शरद पवार आणि विवेक कोल्हेंनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे त्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या चर्चांना आणखीनच जोर आलाय। दरम्यान कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच काय तो निर्णय घेणार असं विवेक कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय।
तर अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक कोल्हे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे। आता विवेक कोल्हेंच्या बद्दल वैयक्तिकरित्या बोलायचं झालं तर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत। त्यासोबतच संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त म्हणून देखील ते काम करतात। शिवाय अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक देखील त्यांच्या ताब्यात असून ते बँकेत संचालक आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुकाभर काम दिसतंय। आता त्यांच्या संस्थात्मक राजकारणाचं जाळं पाहता शरद पवार देखील त्यांना पक्षात घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत। तिसरा क्रमांक लागतो तो मोहोळच्या उमेश पाटील यांचा। उमेश पाटील हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात। त्यांच्याकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रवक्तेपद देखील आहे। मात्र त्यांचे आणि मोहोळच्या राजकारणातले जायंट म्हणून ओळख असलेले राजन पाटील यांचा स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संघर्ष आहे आणि वर्तमानात जे आमदार मोहोळमध्ये आहेत ते राजन पाटील गटाचे असल्यामुळे ही बाब उमेश पाटलांसाठी डोकेदुखी ठरतीये। काही दिवसांपूर्वीच राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील या संघर्षाचा एक अंक पाहायला मिळाला होता। त्यात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विरुद्ध एक मोर्चा काढण्यात आला होता। तसंच एक दिवस मोहोळ तालुका बंदची हाक देण्यात आली होती। मात्र त्याच दिवशी अजित पवारांची जनसंवाद यात्रा ही मोहोळमध्ये येणार असल्यामुळे उमेश पाटलांनी अजित पवारांना आपली जनसंवाद यात्रा रद्द करण्याची मागणी केली होती। पण अजित पवारांनी उमेश पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत उलट भर सभेत त्यांनाच खडसावलंय। त्यानंतर उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। तसंच याच नाराजीतून ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असं देखील सांगितलं जात आहे। चौथ्या क्रमांकावर म्हाडा मतदारसंघातून बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांचं नाव येत आहे। आता बबनराव शिंदे हे 1995च्या विधानसभा निवडणुकीपासून म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायंट नेते ही एक टर्म होती, ती बबनराव शिंदेंबद्दल बोलली जायची। सध्या ते अजित पवारांसोबत आहेत। तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बबनराव शिंदे हे प्रकृतीच्या कारणामुळे आपले पुत्र रणजित शिंदेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी बबनराव शिंदेंनी पुत्र रणजित शिंदेंसोबत शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती। तसंच शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्याच्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली असता त्याच रणजित शिंदेंनी देखील माढा मतदारसंघासाठी मुलाखत दिली आहे। त्यामुळे लवकरच रणजित शिंदे हे आपले वडील बबनदादा शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे। पाचवा क्रमांक लागतो तो म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघातून मदन प्रतापराव भोसले यांचा। वाई विधानसभा मतदारसंघात 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद जाधव पाटील यांचं वर्चस्व आहे। 2009 साली ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। मात्र त्यानंतर 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत मकरंद जाधव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली देखील। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मकरंद आबांना अजित पवारांसोबत जाणं योग्य वाटलंय। आता येणाऱ्या विधानसभेत शरद पवार यांच्या विरोधात भाजपचे नेते मदन भोसलेंना गळाला लावण्याचा डाव आखत आहेत। काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी मदन भोसलेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती। त्यामुळे लवकरच मदन भोसले हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असं बोललं जात आहे। सहाव्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे पंढरपूरच्या प्रशांत परिचारकांचं। प्रशांत परिचारक हे भाजपचे नेते आहेत, तर त्यांचे आणि पंढरपूरचे विद्यमान भाजप आमदार समाधान अवताडेंचे मतभेद असल्यामुळे परिचारक हे भाजपत नाराज दिसतात। तसंच 2 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांचा मंगळवेढ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र या कार्यक्रमाला प्रशांत परिचारकांनी दांडी मारली आहे। परिचारकांच्या मते समाधान अवताडेंच्या जागेवर भाजपकडून पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळायला हवी, पण भाजप समाधान अवताडेंच्या पुन्हा उमेदवारीसाठी पुन्हा सकारात्मक असल्यामुळे प्रशांत परिचारक शरद पवारांची तुतारी हाती घेणार अशी चर्चा पंढरपुरात जोरदार सुरू आहे। 7व्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघातून दिलीप सोपल यांचं। दिलीप सोपल हे पूर्वीपासूनच शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे। त्यांनी 1985च्या विधानसभा निवडणुकीपासून
ते 2019च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत बार्शी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय. फक्त त्याला 2004चा अपवाद आहे. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सोपलांनी राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीत शिवसेनेची वाट धरली. मात्र तरी अपक्ष उभा असलेल्या राजेंद्र राऊतांनी सोपलांचा पराभव घडवून आणला होता. त्यानंतरच्या काळात राऊतांनी भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा दिला. तर शिवसेनेच्या फुटीनंतर दिलीप सोपलांनी ठाकरे गटात राहणं पसंत केलं. मात्र बार्शीची जागा ही शरद पवार आपल्याकडे घेण्यासाठी इच्छुक असल्यामुळं दिलीप सोपल हे पुन्हा शरद पवारांच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. 8व्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे मराठवाडा पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचं. सतीश चव्हाण हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. मात्र सतीश चव्हाणांना गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा आहे आणि सतीश चव्हाण गेल्या 3 वर्षांपासून मतदारसंघात तशी तयारी देखील करत आहेत. मात्र ही जागा भाजपच्या प्रशांत बंब यांचा गड असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती प्रशांत बंब यांनाच तिकीट देणार हे निश्चित आहे. त्यामुळे सतीश चव्हाण हे येत्या काळात शरद पवार गटात जाऊन विधानसभेची तुतारी फुंकणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर ठाकरे गटातून देखील या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय. ठाकरे गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर हे निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. शिवाय सतीश चव्हाणांना महाविकास आघाडीत घेऊ नका असा सूर देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आळवलाय. त्यामुळे सतीश चव्हाणांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला पक्षप्रवेश रखडल्याचं बोललं जात आहे. 9व्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील यांचं. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या मोहिते पाटील घराण्यानं भाजपसोबत घरोबा केला होता. त्यावेळी मोहिते पाटलांनी लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विजय घडवून आणला. पुढे आपलं होम ग्राउंड असलेल्या माळशिरस मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुतेंना देखील विजयी केलं. मात्र गेल्या 5 वर्षात भाजपमध्ये मोहिते पाटील घराण्याला राजकीय अज्ञातवास भोगायला लागलाय. तसंच रणजितसिंह निंबाळकर आणि राम सातपुतेंनी देखील त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणाला शह देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मोहिते पाटलांनी यंदाच्या लोकसभेपूर्वी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या ऐवजी मोहिते पाटील घराण्यातल्या कोणाला तरी उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपकडे केली आहे. मात्र भाजपनं त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोहिते पाटील घराणं नाराज झालं. त्यानंतर शरद पवारांनी टायमिंग साधली आणि त्यांची नाराजी ओळखत त्यांना आपल्यासोबत घेतलं. तसंच विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात देखील उतरवलं आणि पुढे मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक जिंकले देखील. आता विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांसोबत आले असले तरी विजयसिंहांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे अद्यापही भाजपतच आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या देखील तुतारी फुंकण्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्याला कारण म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या सोलापूर जिल्ह्यात झालेल्या 4 ते 5 कार्यक्रमांना दांडी मारली आहे. शिवाय काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंच्या 84व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं देखील आयोजन केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी राज्यभरातून महाविकास आघाडीतल्या बड्या नेत्यांना आमंत्रित केलेलं. आता त्यांनी भाजपपासून वाढवलेली दुरी आणि त्यांची महाविकास आघाडी आणि विशेषतः शरद पवारांसोबत वाढणारी जवळीकता लक्षात घेता आणखी एक मोहिते पाटील तुतारी फुंकणार हे निश्चितच दिसतंय. 10व्या क्रमांकावर नाव आहे ते म्हणजे अकोल्याच्या पिचड घराण्याचं. अकोलेचं पिचड घराणं हे पूर्वीपासूनच शरद पवारांच्या समर्थकांपैकी एक म्हणून ओळखलं गेलंय. पूर्वी मधुकरराव पिचड आणि त्यानंतर वैभव पिचड या दोन्ही पितापुत्रांनी शरद पवारांची कायमच साथ दिली आहे. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वैभव पिचडांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागल्याचं लक्षात घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी आपण फक्त मुलासाठी भाजपत जातोय असं मधुकरराव पिचडांनी स्पष्ट देखील केलं होतं. मात्र त्यानंतर शरद पवारांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर किरण लहामटेंना तिकीट देऊन वैभव पिचडांचा पराभव घडवून आणला. आता किरण लहामटे हे अजित पवारांसोबत भाजपच्या महायुतीत गेले असल्यामुळे पिचड घराण्याची कोंडी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पिचड घराणं हे शरद पवारांकडे परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या घर वापसींच्या चर्चांना आणखीनच जोर आला. मात्र शरद पवारांनी अकोलेच्या शेतकरी मेळाव्यातून अमित भांगरेंच्या उमेदवारीचे संकेत दिल्यानंतर पिचड घराण्याचं काय होणार ही देखील एक बाब आहेच. 11व्या क्रमांकावर नाव आहे ते म्हणजे जुन्नरच्या अतुल बेनके यांचं. अतुल बेनके हे शरद पवारांचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जाणारे वल्लभ बेनकेंचे पुत्र आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अतुल बेनकेंनी शिवसेनेच्या शरद सोनवणेंचा पराभव करत विजय मिळवला होता. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी काही काळ तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र नंतरच्या काळात ते अजित पवारांसोबत गेले. पण लोकसभा निवडणुकीनंतर अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या घर वापसीच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तसंच शरद पवारांनी देखील काही दिवसांपूर्वी अतुल बेनकेंच्या नारायण गावी जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यामुळे अतुल बेनके हे शरद पवारांकडे परतणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 12व्या क्रमांकावर नाव येतं विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांचं. गोकुळ झिरवळ यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावत उघडपणे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यानंतर दिंडोरीत झालेल्या अजित पवार गटाच्या मेळाव्यात त्यांचे वडील नरहरी झिरवळांनी गोकुळ झिरवळ हे अजित पवारांसोबतच राहतील असं स्पष्ट केलं. पण गोकुळ झिरवळ हे वारंवार शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी करतच आलेत. त्यामुळे येत्या काळात लवकरच गोकुळ झिरवळांचा दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होणार असं दिसतंय. मात्र असं झाल्यास गोकुळ झिरवळांची लढाई ही थेटपणे आपले वडील नरहरी झिरवळ यांच्या विरोधात असेल. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघ हा मोठा रंजक ठरणार असं दिसतंय. आता या सर्व नावांवर तुमची प्रतिक्रिया काय आणि यात आणखी कोणत्या नेत्यांची भर पडू शकते, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.